Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तर आपला 6.1 कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण लवकरच 6.2 पण सुरू करतो आहोत. पण 6.2 एक्सरसाइज तुमचा प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला काही कन्सेप्ट फायनान्शियल प्लॅनिंग विषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता तुमच्या पुस्तकात बघा पेज नंबर 99 वरती पता बघा काय दिसतंय तुम्हाला. सर दिसतायत, विद्यार्थी बसलेले दिसतात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू आहे. कशाविषयी चर्चा चालू आहे? फायनान्शियल प्लॅनिंग विषयी. तर एक विद्यार्थी म्हणतो बघा एक नंबरचा फर्स्ट, माय फादर इज अ फार्मर, ही डज नॉट हॅव टू पे इन्कम टॅक्स ऑन ॲग्रिकल्चर इन्कम. माझे पप्पा फार्मर आहे, मग त्यांना पे करावं लागणार आहे का? नंतर दुसरं म्हणतं टीचर विचारतात की कोणाकोणाचे पप्पा इन्कम टॅक्स पे करतात. नंतर एक विद्यार्थी म्हणतो माय फादर इज अ डॉक्टर, ही पे इन्कम टॅक्स अँड प्रोफेशनल टॅक्स. इन्कम टॅक्स पण पे करतात आणि प्रोफेशनल टॅक्स सुद्धा पे करतात. नंतर एक मुलगी म्हणते माय मदर इज अ टीचर, शी ऑल्सो पेज इन्कम टॅक्स. माझी मम्मी टीचर आहे, ती पण काय करते? इन्कम टॅक्स पे करते. नंतर एक मुलगी म्हणते आर इलेक्ट्रिसिटी बिल इन्क्लूड्स अ सर्व्हिस टॅक्स. आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये मी वाचलं त्याच्यामध्ये काय सर्व्हिस टॅक्स इन्क्लूड आहे. सो हे सगळ्या चर्चावरून टॅक्स काय आहे, टॅक्सेशन बघा आपल्याला प्रत्येक ठिकाणी टॅक्स भरावा लागत असतो. मग हे टॅक्स नक्की कन्सेप्ट काय आहे चला छानपैकी समजून घेऊया. आपण काय या टॅक्सच्या दुनियामध्ये राहतो आहोत. ओके, हे तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहे. लेविंग ऑफ टॅक्सेस ऑर टॅक्सेशन म्हणजे काय हे तुम्हाला इथे पुस्तकात दिलेले आहे. तर काय होत असतं, द गव्हर्नमेंट मेक्स मेनी प्लॅन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री. आपला जो देश आहे, आपला देश विकसनशील देश आहे, विकसित व्हावा, सगळ्या सोयी सुविधा आपल्या देशामध्ये उपलब्ध असाव्यात म्हणून आपला देश नेहमी काय करत असतो, वेगवेगळे प्रकारचे प्लॅनिंग करत असतं. मग आता बघा तुम्ही चांद्रयान बघितलं, चांद्रयान 1, चांद्रयान 2, त्यानंतर मिशन मंगलयान. याच्यासाठी खूप सारा पैसा लागत असतो. जवळजवळ 2000 कोटी ते 3000 कोटी रुपये त्या मिशन मंगलयान तुम्ही बघितलं असेल त्या सगळ्या प्रोजेक्टला लागलेला आहे. मग हे सगळे पैसे कुठून येणार गव्हर्नमेंटकडे? तर हे सगळे जे पैसे आहे, आपण जे लोक आहोत, आपण जे भारताचे लोक आहोत, जे आपण कुठलीही गोष्ट खरेदी केल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट प्रकारचा टॅक्स भरावा लागत असतो. प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो, आपल्याला सर्व्हिस टॅक्स भरावा लागत असतो. हा जो टॅक्स आहे ती गव्हर्नमेंट आपल्याकडून का घेत असते? युटिलिटी ऑफ टॅक्सेस पण तुम्हाला इथे दिलेला आहे. 4-5 पॉईंट दिलेला आहे, दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्या सगळे जे आहे रस्ते आहे, मॉल आहे, तुमचे मेट्रोज आहे, रेल्वेज आहे, तुमचं बंदर आहे, हे सगळे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बांधण्यासाठी जो पैसा आहे तो या टॅक्समधून येत असतो. सो प्रोव्हिजन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, बेसिक ॲनिमिटीज, आपल्याला ज्या बेसिक नीड्स आहेत त्या सगळ्या, हॉस्पिटल आपल्याला प्रोव्हाइड करतो, स्कूल, हे ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी काय करत असतं, गव्हर्नमेंट आपल्याला जनरली प्रोव्हाइड करत असतं. नंतर डास झाले, समजा डास येत असेल तर काय करत असते, धुराची गाडी गव्हर्नमेंट कडूनच येत असते. म्हणजे त्या शहरामध्ये, समजा आपण नाशिकमध्ये राहतो, तुम्ही पुण्यामध्ये राहतात किंवा कुठेही राहत असाल तुम्ही, तर तुमचं जे शहर आहे ते स्वच्छ ठेवण्याचं काम वगैरे हे सगळं बेसिक ॲनिमिटीज जे आहेत त्या कोण आपल्याला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असतो. मग यासाठी ह्या जो टॅक्स आहे आपण गव्हर्नमेंटला भरतो त्याच्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. इम्प्लिमेंटिंग व्हेरियस डिफरंट शेम्स, वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यासाठी ह्या सगळ्या टॅक्सचा उपयोग होत असतो. डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन व्हेरियस फील्ड म्हणजे सायन्सचं फील्ड आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. नंतर वेगवेगळ्या, आता करोना मागे होऊन गेला, मग करोनावरती औषध कोण शोधून काढणार आहे, मग त्याच्यावरती कसं, किंवा कॅन्सर आहे, कॅन्सरवरती कोणतं औषध आहे. मग ह्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप सारा पैसा लागत असतो किंवा वेगवेगळे रिसर्च करावं लागत असतात. मग याच्यासाठी टेस्ट करत असतात, वेगवेगळ्या अणुचाचण्या वगैरे घेत असतात, किंवा आपल्या भारताचं संरक्षण करण्यासाठी काय करता येईल अजून यासाठी वेगवेगळे शेम्स आपलं गव्हर्नमेंट राबवत असतं. यासाठी सुद्धा काय करत असतो, या टॅक्समधून जो आपण पैसा पे करतो तो तिथे वापरला जात असतो. मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, आपले रूल्स अँड रेग्युलेशन जे आहे ते फॉलो करावेत सगळ्या लोकांनी. बघा तुम्ही बघा कधी सिग्नल तोडला तर लगेच तुम्हाला आता फाईन डायरेक्ट ऑनलाईन डायरेक्ट तुम्हाला पेमेंट करावं लागतं. म्हणजे तुम्हाला काय करते, फक्त ते जस्ट हे करता, तुमचा जे गाडीचा नंबर आहे ते लिहून घेतात आणि तुमच्या पेमेंटमधून तुमच्या अकाउंटवरून डायरेक्टली सगळं जे आहे ते कट होत असतं. तुम्ही जर जास्त स्पीडमध्ये गाडी चालवली, तुम्ही सिग्नल तोडला किंवा तुम्ही ट्रॅफिक रूल फॉलो केले नाही, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काय करत असतं, आपल्याकडून पैसे हे कलेक्ट केले जात असतात. आणि ते का? कारण की तुम्ही लॉज आणि ऑर्डर जे आहेत ॲक्सिडेंट होऊ नये यासाठीच, ते चांगल्यासाठीच आहे.
हे यासाठी हे सगळं लॉज आणि ऑर्डर फॉलो करण्यासाठी ह्या टॅक्सेसचा उपयोग होत असतो. गिव्हिंग ॲड टू पीपल अफेक्टेड बाय नॅचरल डिझास्टर. नंतर अजून काय आपण बघतो, भूकंप येतो, महापूर येत असतो, वेगवेगळे सुनामीच्या लाटा येत असतो, कधी कधी महामारी येत असते, करोनासारखी बघितलं आपण. मग अशा वेळेस पूर्ण तो एरिया अफेक्ट होतो. ते भूकंप जिथे येतो ते सगळे तिथे लोक मरतात, माणसं मरतात, काहींचे घरं नष्ट होतात. मग अशा लोकांना गव्हर्नमेंट काय करत असतं, अन्न, पाणी, पुरवठा सगळ्या गोष्टींचा त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे शेल्टर्स, तुम्ही माळिनगावची दुर्घटना बघितली असेल, मग त्यांना शेल्टर्स, सगळा निवारा देण्याचं काम गव्हर्नमेंट करत असतं. मग हे सगळ्या ज्या योजना आहेत ते कशातून कार्यान्वित होत असतात, आपण पे केलेल्या टॅक्समधून. त्यानंतर डिफेन्स ऑफ द कंट्री अँड सिटीजन्स, सगळ्यात महत्त्वाचं, आपण घरामध्ये सुरक्षित आहोत तर आपले जे जवान आहेत ना आपल्या भारताच्या सीमेवरती 24 तास तैनात असतात. थंडी असो, वारा असो, बर्फवृष्टी असो, स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही पण देशाचं संरक्षण करण्याचं. मग त्यांना सुद्धा पेमेंट द्यावं लागत असतं, सॅलरी द्यावी लागत असते. नंतर जे सिटीजन्स आहेत त्यांचं सगळ्यांचं आरोग्य नीट ठेवण्याचं काम, या सगळ्या गोष्टी फॉलो किंवा हे शेम्स राबवण्यासाठी पैसा लागत असतो. आणि तो पैसा कुठून येत असतो, गव्हर्नमेंटला आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी घेत असतो त्यातून तो टॅक्स आपण तो पे करतो. आणि गव्हर्नमेंट ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला काय करत असतं, युटिलिटी ऑफ द टॅक्सेसमध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला माहिती असणं, जनरल नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे. की मग तुम्ही म्हणणार की अरे आपल्याकडून नुसते पैसे काढायचं काम करतायत वगैरे, काही नाही, हे सगळ्या गोष्टी घडत असतात. आता आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट आहे तुमचं टाइप्स ऑफ टॅक्सेस. पुस्तकामध्ये तुम्हाला डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस दिलेला आहे. काय आहे चला छानपैकी समजून घेऊया. आता सगळ्यात पहिला आहे तुमचा डायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मीन्स डेफिनेशन पण तिथे दिलेली आहे, टॅक्सेस विच आर पेड डायरेक्टली बाय दी टॅक्स पेअर. म्हणजे डायरेक्ट आपण जाऊन स्वतः टॅक्स भरतोय त्या टॅक्सला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणणार. म्हणजे इन्कम टॅक्स, आपली जी संपत्ती आहे, आपला जो पगार आहे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी रक्कम दरवर्षी गव्हर्नमेंटला द्यावी लागत असतं. इन्कम टॅक्स म्हणतो आपण त्याला. 50,000च्या वरती पगार असो किंवा 1,00,000 पगार असो, तुम्हाला काही जे असेल त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स हा भरावा लागतो. वेल्थ टॅक्स, तुमची जी संपत्ती आहे त्याचा टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स, या सगळे जे 3 प्रकारचे टॅक्स आहेत ते तुमच्या डायरेक्ट टॅक्समध्ये. कोणते 3 टॅक्स, तुमचा प्रोफेशनल टॅक्स, तुमचा वेल्थ टॅक्स आणि इन्कम टॅक्स, हे 3 डायरेक्ट टॅक्स आहेत, ते डायरेक्ट भरावं लागतात. आता इन्कम टॅक्स म्हणजे आपण डायरेक्टली त्या इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट जे टॅक्सेस आहेत ते आपण म्हणजे जसं इन्कम टॅक्स भरतो आपण किंवा वेल्थ टॅक्स, ते तसं नाही, डायरेक्टली भरत नाही, ते इनडायरेक्टली भरतो. म्हणजे आपण समजा दुकानातून एखादी वस्तू आणली आहे किंवा कपडे खरेदी केलेले आहे, मग तुम्ही डायरेक्टली जाऊन त्याचा टॅक्स भरतात का? नाही, दुकानदाराला तुम्ही पैसे देतात आणि दुकानदार मग त्याला सुद्धा काय करावं लागत असतो, टॅक्स पे करावा लागतो. म्हणजे आपण काय करतो, आपण कपडे खरेदी केली म्हणजे आपण टॅक्स पे केलाच आहे, इनडायरेक्टली पे केलेला आहे. कारण आपण पैसे दिले दुकानदाराला, दुकानदाराने पण काय केलं, टॅक्स पे केलेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली आपण इथे काय करतोय, टॅक्स पे करतोय. टॅक्स विच आर नॉट डायरेक्टली पेड बाय द टॅक्स एम्प्लॉयर आर कॉल्ड ॲज अ इनडायरेक्ट टॅक्सेस. मग वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहे. तुम्हाला सेंट्रल सेल्स टॅक्स आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस आहे, आपल्याला ज्या व्हॅल्यू प्रोव्हाइड्स करतात, सर्व्हिस टॅक्स आहे तुमचा, त्यानंतर ड्युटी, कस्टम ड्युटी, हे सगळ्या प्रकारचे जे टॅक्सेस आहे ते इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये तुमचे येणार आहे. आता इन्कम टॅक्स नक्की काय आहे चला समजून घेऊया. तर आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांनी हा जो टॅक्स आहे 1961 मध्ये, आता हे सगळं जनरल नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. आपल्याला थेरीसारखा गणिताचा पेपर लिहायचा नाहीये, पण तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर 1 एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 1 एप्रिल 1962 रोजी जो इन्कम टॅक्स आहे तो सगळीकडे लागू केला. द ऍक्ट वॉज पास एव्हरी इयर पार्लमेंट विच मेक द फायनान्शियल प्रोव्हिजन. म्हणजे जे तुमचे लोक आहेत त्यांना फायनान्शियल प्रोव्हिजन करण्यासाठी दरवर्षी हा काय करत असतो, हा जो ऍक्ट आहे तो पास केला जात असतो. एव्हरी इयर समटाइम्स इन फेब्रुवारी द फायनान्शियल मिनिस्टर प्रेझेंट्स द बजेट फॉर द नेक्स्ट फायनान्शियल. तुम्ही मागच्या वर्षी पण ऐकलं आहे की आपलं अर्थमंत्री जे असतात ते काय करत असतात, आपलं बजेट सादर करत असतात की पुढच्या बजेटमध्ये काय होणार आहे, कशासाठी प्लॅनिंग आहे, कशासाठी पैसे खर्च करणार आहेत, कुठल्या कुठल्या योजना आणणार आहे. तुम्ही ऐकलं असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि नक्की आतापर्यंत ऐकलं नसेल, अर्थमंत्र्यांनी काय फायनान्शियल बजेट सादर केलं नसेल तर तुम्ही नक्की दर 5 वर्षांनी किंवा दरवर्षीच अर्थमंत्री काय करत असतात, तुमचे हे फायनान्शियल बजेट जे आहे ते आपल्याला सगळ्या जग जाहीर करत असतात आणि पेपरला येत असतं छापून. ओके, सम इन्कम टॅक्स रिलेटेड टर्म्स, म्हणजे काही आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला काही नॉलेज नसतं, ह्या गोष्टी हे शब्द माहिती असणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्सशी रिलेटेड द ॲक्सेसेस, अ पर्सन लायबल टू पे इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स रूल्स इन टर्म्स इज कॉल्ड ॲज ॲक्सेसेस. म्हणजे ॲक्सेसेस म्हणजे काय बघा, ॲसेसेस, स्पेलिंग बघा, ASSE
नंतर SE, SSC म्हणजे असा व्यक्ती की जो इन्कम टॅक्स पे करण्यासाठी लायबल आहे, पात्र आहे, याला पात्र व्यक्तीला SSC असे म्हणतो आपण. त्यानंतर पुढे फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर ह्या दोन कन्सेप्ट आहे. फायनान्शियल इयर म्हणजे काय, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतचा जो कालावधीमधलं जे इयर आहे त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो. द पिरियड ऑफ 1 year ड्युरिंग विच टॅक्सेबल इन्कम हॅज बीन अर्न, म्हणजे तो व्यक्ती काय करतोय, पैसे कमवतोय 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान जेवढे पैसे कमवतोय, ज्या वर्षी तो पैसे कमवतोय त्या वर्षाला फायनान्शियल इयर म्हणणार. आणि असेसमेंट इयर म्हणजे त्या कमवलेल्या, मागच्या वर्षी त्यांनी पैसे कमवलेले, मग त्या कमवलेल्या पैशावरती त्याला काय करावं लागतं, टॅक्स पे करावं लागतं, त्याला आपण असेसमेंट इयर म्हणतात. पुढे दिलेलं आहे असेसमेंट इयर, द फायनान्शियल इयर इमिडिएटली फॉलोइंग द पर्टिक्युलर फायनान्शियल year is called as assessment year. The tax payable for the previous financial year is calculated during the current year. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे चार्ट पण दिलेला आहे फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. म्हणजे बघा 2016 आणि 17, 1/4/2016, 1 जानेवारी फेब्रुवारी मार्च, 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017. ठीक आहे, हे दिसतंय फायनान्शियल इयर आहे. म्हणजे हे असेसमेंट इयर मध्ये काय येईल तुमचं 2017-18 येईल. नंतर 2017-18 परत ते 1/4/2017 ते म्हणजे तुमचं 1 एप्रिल 2000 समजा इथे 17 आहे ते कुठपर्यंत रे 31 मार्च 31 मार्च 2017. या वर्षी काय केलं मी, सगळं पैसे वगैरे अर्न केलेले, हे झालं तुमचं फायनान्शियल इयर. मग 2017 हे झालं तुमचं 2016-17, 2016-17 हे झालं तुमचं फायनान्शियल. आणि 2017-18 या वर्षी मात्र तुम्हाला ह्या मिळवलेल्या पैशांवरती टॅक्स पे करावा लागणार आहे. याला आपण असेसमेंट इयर म्हणणार आहोत. कुठलं इयर, असेसमेंट इयर. कळलं, फायनान्शियल इयर म्हणजे मागचं वर्ष, ज्या वर्षी आपण पैसा कमवलाय, आणि असेसमेंट म्हणजे त्याच्यावरती जो टॅक्स पुढच्या वर्षी जो आपल्याला म्हणजे मागच्या वर्षी मी पेमेंट घेतले, या वर्षी काय करावं लागणार आहे, मला त्याच्यावरती टॅक्स पे करावं लागणार. ते झालं तुमचं असेसमेंट इयर. क्लिअर एव्हरीवन. चला पुढे आता एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, छानपैकी समजून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, तुमच्या मम्मी पप्पांचं पॅन कार्ड बघितलं असेल. हे पॅन कार्ड जे आहे ते असं या पद्धतीने दिसत असतं. काय करत असतं, जो प्रत्येक व्यक्ती जो टॅक्स पे करत असतो त्याला हे पॅन नंबर देत असतो. कोण, 10 डिजिट. बरं, तर हा पॅन नंबर किती असतो, 10 डिजिट अल्फा न्यूमरिक नंबर असतो. म्हणजे त्याच्यामध्ये ABCD मधले कुठले लेटर असतात किंवा संख्या सुद्धा असतात. 10 अंकी असतं ते आपलं. इन्कम टॅक्स जे डिपार्टमेंट आहे आपल्या इंडियाचं, ते काय करत असतो, आपल्याला हा पॅन नंबर देत असतो, PAN, पॅन. आता पॅनचा फुल फॉर्म सगळ्यांना माहिती पाहिजे. पॅनचा फुल फॉर्म काय आहे, परमनंट अकाउंट नंबर. काय आहे तुमचा पॅनचा फुल फॉर्म, परमनंट अकाउंट नंबर. परमनंट अकाउंट नंबर आहे हा तुमचा पॅनचा फुल फॉर्म. आणि किती डिजिटचं असतं सांगितलं तुम्हाला, 10 डिजिट्स. पण त्याच्या 10 डिजिटमध्ये सगळ्या संख्या असतात का, नाही. त्याच्यामध्ये अल्फा न्यूमरिकल्स असतात, म्हणजे A to Z मधल्या काहीतरी अक्षर असेल, नंतर काही संख्या पण असतात. हा आणि वी आर रिक्वायर्ड टू मेन्शन द नंबर इन मेनी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आपले फायनान्शियल किंवा आपल्याला काही ॲडमिशन घ्यायचं असेल कुठे, किंवा दुसऱ्या बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल, किंवा कुठेही आपल्याला एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून आपल्याकडे हा काय असतो, पॅन नंबर असतो. आता ह्या पॅन कार्डचा काय यूज होत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती. इट्स अ बाइंडिंग टू राईट आर पॅन ऑन द चलन यूज फॉर पेइंग आर इन्कम. आपल्याला इन्कम टॅक्स पे करायचं असेल तर आपल्याला हा पॅन नंबर आपला माहिती असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड ऑल्सो यूज ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ म्हणून याचा उपयोग होत असतात. सो अशा पद्धतीने हे पॅन कार्ड तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. सो पॅन कार्डचा नंबर किती अल्फा न्यूमरिकल असतो, 10 डिजिट लक्षात ठेवायचा आणि त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. आणि इट इज आयडेंटिटी प्रूफ. आणि आपल्याला जर इन्कम टॅक्स पे करायचं असेल तर आपल्याकडे पॅन नंबर असणं हे खूप गरजेचं आहे. आता तुमच्या पेज नंबर 101 वरती कॅम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्सेस म्हणजे कुठून कुठून गव्हर्नमेंटला हा टॅक्स मिळत असतो. सगळ्यात महत्त्वाचं, समजा मला पगार आहे, मला काहीतरी पेमेंट आहे, समजा गृहीत धरा की 1 लाख पेमेंट आहे. मग 1 लाख पेमेंट आहे तर मग गव्हर्नमेंट काय करणार, शेवटी एक काय सांगितलं तुम्हाला, 1/4/2017 म्हणजे 1 एप्रिल 2017 ते 1/3 तुमचं तिसरा महिना कोणता, जानेवारी फेब्रुवारी मार्च, त्या महिन्यामध्ये त्या वर्षामधला मला काय करावं लागतं, एक इन्कम टॅक्स शेवटी भरावा लागत असतो. म्हणजे समजा मला
12 महिने पेमेंट मिळालं तर त्याच्यातला एक जो आहे एक पेमेंट जे आहे ते आपल्याला सरकारला द्यावं लागत असतं. तोच जवळजवळ इन्कम टॅक्सेस जरा म्हणजे सॅलरीवरती आपल्याला इन्कम फ्रॉम जे आपल्याला प्रत्येक एम्प्लॉईज असतात त्या एम्प्लॉईजला सॅलरी मिळत असते. मग तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचेच एम्प्लॉईज असाल, तुम्ही केंद्रीय कर्मचारी, तुम्ही शासकीय कर्मचारी असाल, तुम्ही बँकेत कामाला असाल, तुम्ही कुठे तुम्हाला पेमेंट मिळतं ना, मग तुम्हाला गव्हर्नमेंटला त्या सॅलरीवरती काय करावं लागत असतो, टॅक्स पे करावा लागत असतो. तो हे सगळ्यात महत्त्वाचं इन्कम सोर्स आहे गव्हर्नमेंटला. पुढे बिझनेस अँड प्रोफेशन, काही बिझनेस असेल प्रोफेशन असेल त्याच्यावरती पण तुम्ही ते करताय ना, मग गव्हर्नमेंटला त्याचा तुम्हाला टॅक्स भरावा लागतं. अदर सोर्सेस असतात भरपूर खूप सारे, त्याच्यावरती पण टॅक्स असतो तुमचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही साधा विक्रेता, फळ विक्रेता असाल तरी तुम्हाला काहीतरी पावती फाडावी लागते. आठवतं का तुम्हाला? तुम्ही जर ग्रीन ग्रॉसरकडे गेले किंवा तुम्ही भाजी विक्री करणाऱ्या याच्याकडे गेले तर त्यांना सुद्धा महानगरपालिका वगैरे काहीतरी त्यांच्याकडून टॅक्स घेत असते. ओके. हाऊस, तुम्ही घर बांधलं आहे, पाणीपट्टी भरावी लागते, नळपट्टी भरावी लागत असते, तुमची घरपट्टी भरावी लागत असते, याच्यावरती पण तुम्हाला टॅक्स द्यावा लागत असतो. कॅपिटल गेन, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काय करत असतो, टॅक्स भरावा हा लागत असतो. हे सगळे टॅक्सचे महत्त्वाचे सोर्सेस आहे. आता हा टॅक्स कसा भरायचा हे कसं डिसाईड करतात रे? तर ग्रॉस टोटल इन्कम असतं, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, वर्षाला तुमचं एकूण उत्पन्न किती आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट ठरत असतं की आपल्याला किती टॅक्स. मग याच्यासाठी एक कायदा केलेला आहे, एक सेक्शन आहे. ते सेक्शन कोणते आहे? ATC, ATD आणि ATG. मग हे तुम्हाला 3 माहिती पाहिजे. ATC, ATC, ATD आणि ATG हे 3 सेक्शननुसार आपल्याला काय करावं लागत असतं, हे टॅक्स पे करावं लागतं. हे 3 सेक्शन लक्षात ठेवायचं. ATC, G आणि D या 3 सेक्शननुसार आपल्याला वेगवेगळ्या याच्यावरती वेगवेगळे टॅक्स हे पे करावे लागत असतात. त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन पण काय आहेत, वेगवेगळे आहेत. मग आता कसे आहेत हे पण तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ती चर्चा ऐकली असेल की माझे वडील शेतकरी, त्यांना कुठलाच टॅक्स द्यावा लागत नाही. तर मग पहिला तुम्हाला दिलेला आहे फार्मर्स इन्कम फ्रॉम द ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस एक्सेम्प्ट फ्रॉम द टॅक्सेशन. म्हणजे शेतकऱ्या बिचारा किती वर्षभर राबत असतो, कधी कधी अचानक पाऊस पडतो, कधी कधी वातावरण बदलत असतो आणि त्याचं सगळं जे पीक आहे ते कधी कधी हातातून निघून जात असतं. मग त्याच्यामुळे शेतकऱ्याचं बिनभरोसा झालेलं आहे. तर तुम्ही बघा आता कधी पाऊस पडतो, कधीही वातावरण हे जे आहे ते चेंज होत असतं. त्याच्यामुळे शेतकऱ्याला नेहमी टांगती तलवारच असते. कधी कधी अचानक खूप अतिवृष्टी झाल्यामुळे त्याचं पीकच पूर्ण नष्ट होत असतं. मग अशा वेळेस शेतकऱ्याला ह्या टॅक्स मधून काय केलेलं आहे, मुक्तता दिलेली आहे. ठीक आहे. अंडर सेक्शन 80G ऑफ IT ऍक्ट, डोनेशन टू बी प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड अँड सर्टन अदर डोनेशन रिकॉग्नाइज टू इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन आर एक्सेम्प्ट फॉर द टॅक्सेशन. म्हणजे ह्या काही मिनिस्ट्रीज आहे ह्या सुद्धा काय केलेल्या आहे, टॅक्समधून त्यांनी काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर अजून खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर एक आपल्याला चार्ट पण दिलेला आहे, एक डायग्राम दिलेली आहे, ती पण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो ना प्रीमियम हेल्थ, आपण हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे की समजा आपल्याला काही झालं, आजारी पडलो तर आपण ऍडमिट वगैरे केलं तर मग आपला हेल्थ इन्शुरन्स काढलेला असेल तर आपल्याला कॅशलेस आपलं बिना खर्चाचं आपल्याला ते सगळं मिळतं. पण त्याच्यासाठी काहीतरी आपला प्रीमियम हा भरावा लागत असतो. मग हे कोणत्या सेक्शनमध्ये तर ATD मध्ये त्याला सुद्धा टॅक्स पासून फ्री केलेला आहे. जनरली द मॅक्झिमम परमिसिबल डिडक्शन टू व्हेरियस काइंड्स ऑफ सेव्हिंग अंडर सेक्शन ATC इज 1,50,000. म्हणजे तुमचं उत्पन्न 1,50,000 रुपये आहे तुम्हाला उत्पन्न, मग तुम्हाला काही टॅक्स भरणार नाही. पण तुमचं उत्पन्न हे 1,50,000च्या वरती आहे तर तुम्हाला टॅक्स हा पे करावा लागणार आहे. मंथली पेमेंट तुमचं जास्त आहे तर तुम्हाला टॅक्स करावा लागणार आहे. ATC अंडर सेक्शन ATCच्या अंडर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथे टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला नसतो, नंतर आपलं जे हेल्थ इन्शुरन्स तिकडे नसतो, ते ATD मध्ये येतं आणि तुमचं जे पेमेंट आहे 1,50,000च्या असेल अबोव तर ATC नुसार तुम्हाला टॅक्स हा पे करावा लागत असतो. या सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट हे पेपरला लिहायचं नाही, पण मग फिल इन द ब्लँक्सला वगैरे जनरल नॉलेजच्या दृष्टीने आणि 6.2 जर तुम्हाला सोडवायचं असेल तर हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. आता तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे, एखाद्याचा वार्षिक पगार आहे, त्याच्यातून काही काही डिडक्शन कटिंग होत असतात. कशा म्हणजे कुठे कुठे जात असतात, समजा GPF आहे तुमचं, जनरल प्रोव्हिडंट फंड असतो तुमचा, म्युच्युअल फंडमध्ये काही टाकत असतात, काही हाऊसिंग लोन असतात. मग वर्षभराचं इन्कममधून थोडे थोडे दर महिन्याला समजा तुम्ही 50 लाखाचं किंवा 70 लाखाचं घर घेतलेलं आहे, मग ते आपल्या पगारामधून थोडं थोडं कटिंग होत असतं. नंतर पब्लिक प्रोव्हिडंट फंड असतो, त्याच्याची रक्कम काही कट होत असते. नंतर ट्युशन फीज, 2 चिल्ड्रनची ट्युशन फीज आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, LICs आहे, पॉलिसीज
एल-आय-सीज आहे, असं खूप सारे इन्व्हेस्टमेंट, नंतर सुकन्या योजना आहे, म्हणजे ते पेमेंटमधून वार्षिक असं कटिंग होत जात असतं. ठीक आहे का, टॅक्सेसच्या फॉर्ममध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 टेबल तुमच्या पुस्तकामध्ये खूप महत्त्वाचे आहेत की जे दिलेले आहे आणि ते आपल्याला 6 पॉईंट प्रॅक्टिस सेट 6.2 आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्कम टॅक्स कधी कधी कसा भरावा लागतो हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा टेबल नंबर 1 दिलेला आहे. तुम्ही काय लक्षात ठेवायचं, वयानुसार लक्षात ठेवायचं. ज्याचं वय 60 वर्षाच्या आत आहे, म्हणजे 1 वर्षापासून ते 59 वर्षापर्यंत, 60 वर्षापर्यंत ज्याचं वय आहे त्या लोकांसाठी हा इन्कम टॅक्सचा चार्ट आहे. 1 ते 60 वर्ष, म्हणजे तो 58 वर्षाचा असो किंवा 45 वर्षाचा असो किंवा 3 वर्षाचा काही असो, त्यांच्यासाठी हा आहे चार्ट. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे, तुम्हाला हा चार्ट समोर दिसतो की ज्याचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स द्यायचा नाही, एज्युकेशन टॅक्स द्यायचा नाही, सेकंडरी आणि हायर एज्युकेशन पण द्यायचं नाही. पण ज्याचं उत्पन्न 2,50,000 पासून 1 रुपया जरी 2,50,000च्या वरती 1 रुपया जरी वाढला तर किंवा ते 5 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला 5% द्यावं लागणार आहे ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 2,50,000. म्हणजे समजा हा चार्ट आहे, या चार्ट मधला सेकंड नंबरचा हा जो कॉलम आहे तो तुम्हाला समजावून सांगते की समजा माझं वार्षिक उत्पन्न 2,50,000 आहे, मग मला काही द्यावं लागत नाही, पण माझं वार्षिक उत्पन्न वाढलंय 2,50,000, 1 पासून ते 5 लाखापर्यंत उत्पन्न आहे. समजा माझं वार्षिक उत्पन्न आहे 4.5 लाख, 4.5 लाख रुपये मी वर्षाला कमवते, तर मग मला किती टॅक्स द्यावा लागेल, तर मला पहिले याच्यातून 2,50,000 रुपये मायनस करावा लागेल, कारण तो सगळ्यांनाच माप आहे म्हणून तो मी काय केला इथे मायनस केला. ठीक आहे, मायनस केला. मग आता मला टॅक्स कशावरती भरावा लागणार आहे, ह्या 2 लाखावरती. या 2 लाखावरती किती टक्के टॅक्स भरावा लागणार आहे, इन्कम टॅक्स 5%ने. मग 2 लाखाचे काय करावं लागणार आहे तुम्हाला, 2 लाखाचे 5% काढावं लागणार आहे, 5%. मग 5% म्हणजे 5/100. ठीक आहे, मग हे दोन्ही 0 कट केले आणि हे दोन्ही 0 कट केले, म्हणजे 5 2 जा किती झाले 10, 5 2 जा 10 झाले आणि याच्यावरती हे 3 0 म्हणजे 10,000 रुपये. म्हणजे माझं जर उत्पन्न 4,50,000 आहे तर मला 10,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला काय करावं लागणार आहे, टॅक्स. जर 2,50,000 वरती ऑलरेडी माफच आहे, पण माझं उत्पन्न 4,50,000 आहे ना, मग वाढलंय ना माझं उत्पन्न, म्हणून मला 5% एक्स्ट्रा टॅक्स द्यावा लागणार आहे, म्हणजे मला 10,000 रुपये टॅक्स द्यावा लागणार आहे. पुढे काय म्हणतात त्याला, एज्युकेशन. एज्युकेशनवरती मला 2% ऑफ इन्कम टॅक्स, म्हणजे माझं इन्कम टॅक्स किती भरायचं मला 10,000 रुपये. मग याच्या 2% परत 10,000च्या काय करणार आपण 2% काढणार. 2% म्हणजे 2/100, म्हणजे हे 0 कट हे 0 कट, म्हणजे किती झाले तुमचे 2 × 100 200 रुपीज काय करावं लागणार आहे मला हा एज्युकेशन टॅक्स द्यावा. आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन टॅक्स तो पण किती आहे 1%, म्हणजे 10,000 ऑफ इयर इन्कम टॅक्स, म्हणजे 200 रुपये मला एज्युकेशन टॅक्स द्यावा लागणार आहे आणि 1% म्हणजे 10,000चे परत 1% तुम्हाला काढावं लागणार आहे. 1% म्हणजे तुमचे हेच ना 100 रुपये. 100 रुपये तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी द्यावा लागेल टॅक्स, आणि नंतर 200 रुपये तुम्हाला एज्युकेशन टॅक्स द्यावा लागेल आणि इन्कम टॅक्स किती भरावा लागणार आहे 10,000 रुपये. सो आय थिंक तुम्हाला ह्या टेबलच्या माध्यमातून हे कळलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचं वय 60च्या आत आहे त्याला 2,50,000 वरती 2,50,000 पर्यंत उत्पन्न, तर त्याला काहीच नाही भावलं, कशाला काहीच भरावं लागणार आहे. पण 2,50,000 वरती त्याचं उत्पन्न वाढलं ते 5 लाखापर्यंत आलं की त्याला अशा पद्धतीने सगळा टॅक्स हा भरावा लागणार आहे. मात्र त्याचं उत्पन्न पुढे गेलेलं आहे 5,01,000 ते 10 लाखापर्यंत गेलेलं आहे. 5,01,000 ते 10 लाखापर्यंत. मग त्याला त्यावेळेस एक ठरलेली अमाऊंट, त्याचं 5,05,000 म्हणजे त्याचं जर इन्कम आहे ते 2.5 लाख असेल तर काहीच भरावे लागणार नाही. 2.5 लाखाच्या वर ते 5 लाखापर्यंत असेल तर त्याला 5% भरावा लागणार आहे. 5 लाख ते 10 लाखापर्यंत असेल तर त्याला 20% 12,500 आणि प्लस 20% भरावं लागणार आहे ऑन टॅक्सेबल इन्कम मायनस 5 लाख. त्याच्यातून 5 लाख रुपये मायनस करावे लागणार आहे आणि मग याच्यावरती परत त्याला 20%ने 2,50,000च्या 20% रक्कम 20% रक्कम 20/100, मग हे 0 0 कट झाले तुमचे आणि मग इथे हा एक 0 कट 0 0 0 5 2 जा 10 2 2 जा 4 + 1 5 म्हणजे 5 लाख रुपये त्याला काय करावं लागणार आहे परत इन्कम टॅक्स हा भरावा लागणार आहे. पुढे एज्युकेशनल आणि तुमचं सेकंडरी एज्युकेशन सगळ्यांचं सेम आहे. नंतर त्याचं 10 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्याला 1,12,500 रुपये आणि 30% हे त्याला इन्कम टॅक्स इथे भरावा लागणार आहे. हा होता तुमचा टेबल नंबर 1. म्हणजे ह्या टेबलमध्ये इन शॉर्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बाळांनो, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल, 60 वर्षाच्या आतली व्यक्ती असेल तर त्याला कुठलाही टॅक्स भरायचा नाही.
त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा 1 रुपया जरी जास्त झालं, म्हणजे 2.5 लाख 1 ते 5 लाखापर्यंत असेल तर त्याला 5% इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे. बाकीचं तुमचं एज्युकेशन आणि सेकंडरी हे तिन्ही कॉलममध्ये सेमच आहे, त्याच्यामध्ये ते लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याचं उत्पन्न पुढे 5 लाखाच्या पुढे 1 रुपया जरी वाढला, 5 लाख ते 10 लाखापर्यंत आलं तर त्याला 12,500 रुपये आणि प्लस 30% हे त्याला 20% त्याला भरावं लागणार आहे. आणि त्याचं उत्पन्न 10 लाख मोर दॅन 10 लाख 10 लाखपेक्षा जास्त उत्पन्न त्याचं झालं तर त्याला 1,12,500 प्लस 30% त्याला काय करावं लागणार आहे, इन्कम टॅक्स हा भरावा लागणार आहे. तर हा होता तुमचा पहिला टेबल की जो होता 60 वर्षाच्या आतल्या लोकांसाठी. तर हा आहे तुमचा टेबल नंबर 2 की जो आहे सिनियर सिटीजन. सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष ते 80 वर्षाच्या दरम्यान आहे. 60 वर्ष रिटायर झालेले आणि 80 वर्षापर्यंत, शक्यतो आपण 80 वर्ष 100 वर्ष जगतो तोपर्यंत आहे. मग आता सिनियर सिटीजन म्हणजे त्यांना काहीतरी गव्हर्नमेंट जे आहे ते काय करत असतं, तिकीटमध्ये सवलत देत असते, टॅक्समध्ये सवलत देत असते. त्याच्यामुळे ही त्यांना सवलत दिलेली आहे की ज्याचं उत्पन्न 3 लाखापर्यंत आहे, ज्या सिनियर सिटीजनचं वार्षिक, मग त्यांना पेन्शन वगैरे चालू असते, 3 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा चार्ज जो इन्कम टॅक्स किंवा एज्युकेशनल सेकंडरी ते घेतच नाही ना, त्यांची मुलं घेत असतात, त्याच्यामुळे हे द्यावंच लागत नाही काही. नंतर त्याचं 3 लाखाच्या वरती 1 रुपया जरी वाढलं तर 5 लाखापर्यंत असेल तर त्यांना परत नेहमीप्रमाणे 5% त्यांना द्यावा लागत असतो. नंतर 5 लाखाच्या पुढे 5 लाख 1 ते 10 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न असेल तर त्यांना नेहमीप्रमाणे 10,000 रुपीज आणि प्लस 20% जी रक्कम आहे त्याच्यावरती त्यांना टॅक्स पे करावं लागतं. आणि त्याचं उत्पन्न जर 10 लाखाच्या वरती असेल तर त्यांना 1,10,000 ते 30% त्यांचा जो इन्कम टॅक्स आहे त्याच्या 30% रक्कम ही त्यांना टॅक्स म्हणून भरावी लागत असते. ठीक आहे, आलं लक्षात? हा झाला तुमचा सिनियर सिटीजनचा चार्ट. ओके, की जे ज्यांचं वय आहे, पहिला चार्ट बघितला आपण ज्यांचं 60च्या आतलं वय आहे, दुसरा 60 ते 80 आणि आता आहे सुपर सिनियर सिटीजन थर्ड चार्ट. तर हा आहे थर्ड तुमचा चार्ट की ज्याच्यामध्ये सुपर सिनियर सिटीजन म्हणजे जे 80 वर्षच्या वरती किती वर्ष जगू, मग त्यांच्यासाठी पण काय दिलेलं आहे, काही त्यांनी कन्सेशन दिलेलं आहे की 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न तर तुम्ही काही भरायचं नाही, 80 वर्षाचे तुम्ही काहीही टॅक्स भरायचं नाही. 5 लाख ते 10 लाखापर्यंत इन्कम आहे तर 20% रक्कम तुम्ही भरायची आहे तुमच्या याच्या उत्पन्नाच्या. ठीक आहे, 20%. आणि 10 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये आणि प्लस 30% तुमच्या ज्या इन्कम टॅक्सच्या 30% रक्कम ही भरावी लागणार आहे. बाकी एज्युकेशनचे सगळं सेमच आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे तिन्ही चार्ट्स मला समजले असेल. पहिल्या चार्टमध्ये 60 वर्षाच्या आत आहे, दुसरं 60 ते 80 आहे आणि पुढे 80च्या वरती आहे सुपर सिनियर सिटीजनसाठी. तर तिन्ही चार्ट तुम्हाला आय थिंक व्यवस्थित समजले असेल. परत एकदा बघून घ्या. आता एक छान छोटीशी कन्सेप्ट राहिली आहे की सरचार्ज नावाची पण एक कन्सेप्ट दिली आहे, ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कुठेही विचारू शकतात की काही जे लोक असतात खूप अमीर असतात, खूप हुशार काय म्हणतात त्याला, खूप जास्त पैसेवाले असतात, मग कधी कधी आपल्याला इथे 50 लाखापर्यंतच उत्पन्न दिलेलं आहे, पण काहींचं उत्पन्न जे आहे ॲन्युअल इन्कम मोर दॅन 50 लाख, 50 लाखापर्यंत, 50 लाख ते 1 करोडपर्यंत, 1 CR 1 करोडपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे तर त्याला त्याच्या उत्पन्नाच्या 10% काय द्यावा लागतो, एक एक्स्ट्रा चार्ज. हे बाकीचे तर आहेच 5 लाख 10 लाख हे तर भरावंच लागतात जे कॉमन आहे, पण त्यात 50 लाखाच्या वर उत्पन्न आहे ते 1 करोडपर्यंत उत्पन्न आहे त्यांना एक 10% एक्स्ट्रा, जे जास्त कमवतात त्यांना जास्त चार्ज इन्कम टॅक्स भरावा लागतो, जे कमी कमवतात त्यांना कमी इन्कम टॅक्स भरावा लागतं. हां, सेम हे नियम आहे. मग त्यांना एक काय द्यावा लागतो, सरचार्ज द्यावा लागत असतो, तो आहे तुमचा या प्रकारे. आणि ज्यांचं उत्पन्न 1 करोडपेक्षा अबव्ह 1 करोड, मग किती असो 1 करोडपासून 10 करोड 100 करोड जेवढं उत्पन्न असेल, म्हणजे जे मोठे बिलियनियर्स आहेत त्यांचं उत्पन्न खूप जास्त असतं ना, काहींचं वर्षाचं 2,000 करोड 5,000 करोड असं काहीतरी उत्पन्न असतं, त्यांना पण काय करावं, त्यांच्या उत्पन्नाच्या 50% काय द्यावा लागतो, सरचार्ज द्यावा लागतो, त्याला आपण सरचार्ज म्हणत असतो. सो आय थिंक तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारचे टॅक्स आहे, जे 3 टेबल आहे ते मी सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या खूप महत्त्वाच्या होत्या तुमच्या प्रॅक्टिस सेट 6.2 साठी, कारण या जर मी तुम्हाला समजवलं नाही तर तुम्हाला ते सोडवताच येणार नाहीये. कारण की आपल्याला माहिती पाहिजे की अरे हा 60 वर्षाचा आहे मग याला भरावा लागेल का, हा 60 ते 80चा आहे मग याला 5 लाखापर्यंत सूट दिलेली सरकारने, त्याच्यानंतर हा 80 वर्षाच्या वरती वय आहे त्याचं मग याला 5 लाखापर्यंत सूट दिलेली आहे. हे सगळं माहिती पाहिजे तरच आपण ते प्रॅक्टिस सेट 6.2 आहे तो सोडू शकतो. सो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सगळं टॅक्सविषयी डिटेलमध्ये सांगितलं आहे. बाकी आपला प्रॅक्टिस सेट 6.2 बघूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.